आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशातील परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोप। भारतीय जनता पक्षाचे आता मिशन दक्षिण। उमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने अनगोळ विभागात 10 कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ। मोकाट कुत्री महापालिकेत सोडण्याचा आमदार अभय पाटील यांचा इशारा। आरोग्य रक्षणाला प्रथम प्राधान्य हा मंत्र जपण्याची गरज। मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये मेरी बेटी प्यारी दुलारी कार्यक्रम संपन्न। प्रगतशील लेखक संघातर्फे विशेष सत्कार कार्यक्रम संपन्न। लायन्स क्लब तर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ। उदयपूर येथील घटनेचा खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने निषेध। B.S. Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all-new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ताशेरे ओढल्यानंतर विरोधकांनीही केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले। देशात द्वेषाचे वातावरण भडकवण्यास सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी जबाबदार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। गेल्या आठवड्यात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी कलपेट्टा येथे काँग्रेस नेते राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली होती। त्याची पाहणी केल्यानंतर राहुल म्हणाले की सत्ताधारी पक्ष भाजपची मान शर्मेने झुकली आहे। केंद्रीय एनडीए सरकारने ही परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला। हे द्वेषमूलक वातावरण पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केले। देशात निर्माण केलेले हे वातावरण देशविरोधी कारवायाच आहे, हे देशाच्या हिताविरुद्ध आहे असेही त्यांनी नमूद केले। याच पाठोपाठ विरोधी पक्षातील इतर राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनीही केंद्र सरकारवर टीकेचे जोरदार प्रहार केले आहेत। भारतीय जनता पक्षाचे आता मिशन दक्षिण। हैदराबादमध्ये भाजपच्या 2 दिवसीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। 2 आणि 3 जुलैला आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत। 18 भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणार आहेत। बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत। हैदराबादमध्ये भाजपच्या 2 दिवसीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत। 18 भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होणार आहेत। बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। या बैठकीत पक्षाचा विस्तार तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे। या बैठकीत ओडिशाचे भाजपा अध्यक्ष समीर मोहंती, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते के शर्मा, तमिळनाडू भाजपा अध्यक्ष अण्णामलाई, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल सहभागी होणार आहेत।
उमेश कत्ती यांच्या वक्तव्याचा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे सातत्याने स्वतंत्र उत्तर कर्नाटक निर्मितीची मागणी करीत आहेत. मात्र त्यांच्या या वक्तव्याशी राज्य भाजप संघटनेचा संबंध नाही. त्यांची ती वैयक्तिक मागणी आहे. तसेच भाजपकडून ही मागणी कधीही मान्य केली जाणार नाही असे विचार भाजपचे राज्य प्रवक्ते MG महेश यांनी व्यक्त केले. शनिवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उमेश कत्ती यांच्या वक्तव्याबद्दल आपले मत मांडले. बाबा बुडनगिरी दत्तपीठ या ठिकाणी आतापर्यंत हिंदू धर्मीय पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्यासाठी गेली कित्येक वर्षे मागणी करण्यात येत होती. मात्र बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक निर्णय घेऊन येथे हिंदू धर्मीय पुजाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या निर्णयाने राज्य भाजपकडून स्वागत करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच सफाई कामगारांच्या भत्त्यामध्ये वाढ करणे आणि आरोग्य सुविधांसाठी सर्वत्र आरोग्य केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयाची घोषणा सरकारने केली आहे. त्याचे आपण स्वागत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुवर्ण विधानसौध व या ठिकाणी सरकारी कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी दुर्लक्षित राहिली असल्याच्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी याबाबत उत्तर देणे टाळले. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने अनगोळ विभागात 10 कोटींच्या विकास कामांना प्रारंभ. अनगोळ विभागात नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार विविध स्वरूपातील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याकरिता एकूण 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर कामे शीघ्रगतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली. अनगोळ विभागात सायकल दौरा करून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडून विकास कामे करण्याबाबत आपली निवेदने सादर केली होती. त्याची दखल घेऊन अभय पाटील यांनी सदर कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. यामध्ये अनगोळ परिसरात एकूण 10 कोटींच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तेवढा अपवाद वगळता बाकीची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत अशी सूचना त्यांनी अधिकारी वर्गाला केली असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अनगोळमधील धर्मवीर संभाजी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती बसवण्यासाठी सुमारे 75 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या 15 फूट उंचीच्या मूर्तीसाठी एकूण 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मूर्ती उभी करण्यासाठी आवश्यक चबुतरा आणि सभोवताली सुशोभीकरण याकरिता आणखी 50 लाख रुपयांची गरज भासणार आहे. त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून घेऊन सदर कामाची पूर्तता वेळेत करण्यासाठी आपण योग्य कार्यवाही करीत असल्याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. हे वास्तव बघितलं तर तुम्हाला अजून 8 महिने पाहिजे. अजून 8 महिने हे सगळं अपूर्ण आल्यानंतर मग टेंडरला 45 दिवस, काही वेळेला 30 दिवस, 45 दिवस, मग ते वर्क म्हणजे 2 महिने. तर 2 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा मत येऊन गेल्यानंतर तुमचं काम आहे म्हणून तुमच्या घरापर्यंत विचारून काम करायचं चालू झालेलं हे आमच्या मतदारसंघामध्ये दुसरं कुठंही नाही. आणि फक्त पब्लिक काही लोकांना वाटलं की सायकलवरनं आले, 4 फोटो काढले, आता काय होणार नाही, जाणार नाही. मग आता हे काय चालू आहे, जवळपास सायकल फेरीमध्ये अनगोळमध्ये 10 कोटी रुपयाचे कामांचं प्रपोजल आलं होतं. किती? त्यातला 8 कोटीची कामं आजपासून मी चालू करायला. राहिलेले 2 कोटीचे कामं पुढच्या महिन्यामध्ये ते पण चालू करतो. म्हणजे सायकल फेरीमध्ये आलेले कुठलेही काम शिल्लक राहतच नाही. कुठलं काम शिल्लक राहील? आता कुठं तर गटर करायला सांगितलं आहे, पण ते गटरला एंड पॉईंट नाही आहे. तिथं हाईट आहे, त्याचं ड्रेनेजचं हाईट आहे, त्याचं रोड तिथं तक्रार आहे. असले कामं राहतील. कुठले क्लिअर कामं आहेत ती सगळी 100% पूर्ण होणार. आणि आज एक चांगलं म्हणजे आजचा दिवस इतकं चांगला आहे की 50 वर्षाच्या अगोदर अनगोळचा जो चौक्याला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. 50 वर्षाच्या अगोदर म्हणजे या गणपतीला 50 वर्ष होतं. तेव्हापासून तिथं संभाजी महाराजांची मूर्ती झाली पाहिजे म्हणून, बसवायला पाहिजे म्हणून सगळ्या अनुभवकरांची इच्छा आहे. तर ते आज पूर्तत्व करण्यासाठी मागच्या वेळेला मला सगळे कार्यकर्ते सांगितले की मूर्ती इथं झालं पाहिजे आणि इतके वर्ष झाले ते ठराव पास मांडले नाहीत महानगरपालिकेमध्ये, तुम्ही मांडा. तर मागच्या वेळेला मी ठराव पास करून घेतलेला आहे की महाराजांची मूर्ती इथं झाल्या पाहिजे, मीच मांडलोय आणि ते करून घेतले. तर आज जवळपास 15 फूट
उंची असलेली मूर्ती आज त्यांना ॲडव्हान्स देण्यात आलेला आहे. 25 लाख रुपये ह्याला खर्च अपेक्षित आहे फक्त मूर्तीसाठी, आणि चबुतरा आणि बाकीचं हे सगळं म्हणून आणि 25 लाख, आणि जिथं कारंजा आहे त्यांनी जर केलं तर जवळपास 75 लाख रुपये याला खर्च होणार आहे. 75 लाख रुपये 100% पूर्ण निधी उपलब्ध करायचं काम मी करणार आहे. कोणताही पैसा तर हे 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तर आरगोळमध्ये राहिलेले जेवढे काम आहेत ते सगळे चालू आहेत, कुठले काम राहणार नाही. मोकाट कुत्री महापालिकेत सोडण्याचा आमदार अभय पाटील यांचा इशारा. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे, त्यामुळे लोकांना त्रास होत असून येत्या 15 दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर ती कुत्री महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला. महापालिका सभागृहात शुक्रवारी आमदार पाटील यांनी दक्षिण भागातील विविध समस्यांवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. लोक त्यामुळे घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. येत्या 15 दिवसात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न निकालात निघाला नाही तर महापालिकेत मोकाट कुत्री सोडण्यात येतील. लोकांना वेळेवर पाणी पुरवठा होत नाही, पाण्याची समस्या कायम आहे. अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याशिवाय कचरा उचल व्यवस्थित होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. या समस्या तत्काळ सोडवण्यात याव्यात अशा सूचना देखील आमदार अभय पाटील यांनी दिल्या. आरोग्य रक्षणाला प्रथम प्राधान्य हा मंत्र जपण्याची गरज. सध्याच्या दिवसात प्रत्येक गोष्टीची महागाई वाढते आहे, त्यामुळे वैद्यकीय खर्च देखील वाढत आहे. परिणामी आरोग्याची हेळसांड करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र प्रत्येकाने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि आपल्या आरोग्याची काळजी योग्य रीतीने घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांची पायरी चढावी लागू नये अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा वाढती आहे. अशा वेळी वैद्यकीय खर्चाकडे विचार न करता प्रत्येकाने कोणताही आजार होण्यापूर्वीच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दक्षता घ्यावी, असे मौलिक मार्गदर्शन स्मार्ट न्यूजच्या वतीने आयोजित डॉक्टर्स दिन सन्मान सोहळ्यात शहरातील मान्यवर डॉक्टरांनी केले. स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी या डॉक्टरांना त्यांच्या क्षेत्राविषयी बोलते केले. त्यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील नव्या पैलूंचा पट उलगडला. यावेळी डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री अनिगोळ, माजी अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हलगेकर, सेवाभावी डॉक्टर सतीश चौलीगेर, नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर समर्थ गिजरे आणि डॉक्टर ग्रीष्मा समर्थ गिजरे यांनी चर्चेत भाग घेतला होता. आपापल्या क्षेत्रातील वैद्यकीय व्यवसायासंदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. स्मार्ट न्यूजच्या वतीने अनुजा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्य प्रतिनिधी रवी मालशेट यांच्या हस्ते डॉक्टरांना पुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आता कसं म्हणले सर त्याप्रमाणे एकदम करेक्ट आहे की वंध्यत्व हे एकदम अपकमिंग आणि एकदम रॅम्पंट झालेलं आहे सिटीमध्ये. यू नो, एव्हरी पेशंट वी सी, एव्हरी 2 पेशंट्स त्याच्यात कोणी ना कोणी हे सेम कंप्लेंट घेऊन येत असतं की मॅरिड लाईफ आता 3 वर्ष झाली आहे, 4 वर्ष झाली आहेत, अजून प्रेग्नन्सी राहत नाही आहे, काय करायचं, काय ट्रीटमेंट घ्यायचं. पहिलं म्हणजे मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्लीज अप्रोच युअर डॉक्टर. त्यांना तुम्हाला गाईड करू देत. आता एक्सेप्टन्स थोडा वाढलेला आहे कारण एज्युकेशन वगैरे थोडं वाढलेलं आहे. सो मेल इन्फर्टिलिटीचे कॉजेस, बेसिक मेन कॉजेसमध्ये फर्स्ट येतं की असं मॅडम म्हटल्यासारखं सिडेंटरी लाईफस्टाईल आणि ओबेसिटी खूप आता थोडंसं वाढलेलं आहे कारण एक्सरसाइज आणि वर्क फ्रॉम होम असं जे नवीन चालू झालेलं आहे. सो बिकॉज ऑफ दॅट एक्सरसाइज हे खूप कमी करतात आणि त्याच्याबरोबर बिकॉज ऑफ वर्किंग फ्रॉम होम त्यांचं एक जे शेड्यूल असतं ते खूप बदलून गेलेलं आहे. ते लेट आवर्स नाईटला वर्क करतात म्हणून ॲडिक्वेट स्लीप मिळत नाही. ते पण कॅन बी अ कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. खरोखर जेन्युनली त्यांच्याकडे इव्हन ट्रीटमेंट घ्यायचं पण त्यांच्याकडे पैसे नसतात. तर त्यांना आम्ही सजेस्ट करतो सिव्हिल हॉस्पिटलला जा आणि तर काय आमच्याकडे मॅक्सिमम बेस्ट पॉसिबल आम्ही त्यांना हेल्प करू शकतो, आम्ही हेल्प करतो. आणि बाकीचं म्हटलं तर आम्ही बघितलं आहे खरोखर आता इतकं म्हणजे तर लोकांचं खराब परिस्थिती आहे, स्पेशली आफ्टर कोविड. लोकांच्याकडे कशासाठी पण पैसे नाही. उलट मी तर म्हणतो हे गुगल डॉक्टर झाल्यापासून आम्ही आमचं नॉलेज अपडेट करायला लागलोय, पण आम्ही कॉम्प्लिकेशन्स पण खूप फेस करतोय. कारण काय होतं, हे स्वतः ट्रीट करतात, दुसऱ्यांनाही घरच्यांना ट्रीटमेंट देतात, चुकीची ट्रीटमेंट देतात आणि आजार बळावतो आणि डॉक्टरकडे यायला वेळ लागतो. आणि त्यांनी वाचलेलं एक असतं आणि त्यांच्या मनात एक प्रिज्युडाइज झालेलं असतं की हेच आहे, आणि आपण जर वेगळं काही डायग्नोसिस केलं तर त्यांना ते पटत नाही आणि ते दुसरीकडे जातात, त्यात आणि वेळ जातो. आरोग्याच्या बाबतीत सरकारने बरीच पावले उचललेली आहेत. सरकारने बरेच इन्शुरन्स हे केलेले आहेत. त्यामध्ये
आरोग्याच्या बाबतीचे आहेत ते यशस्विनी स्कीम सुरुवातीला चालू केली होती, पण ती आता जास्त हे नाही आहे. पण अनेक अशा तऱ्हेच्या आहेत की त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जर अवेलेबल आहेतच, आणि समजा एखाद्या वेळेस जर त्या म्हणजे एखाद्या पेशंटला जर त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती जर ट्रीटमेंट होत नसेल आणि इफ दे सेंड दॅट पेशंट टू द हायर सेंटर, तर तिथं सुद्धा कव्हरेज दिलं जातं. मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये मेरी बेटी प्यारी दुलारी कार्यक्रम संपन्न. बी सोसायटी संचलित मॉडेल इंग्लिश स्कूल कॅम्प बेळगाव यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त मुलींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर अनिता उमदी, डॉक्टर राजश्री अनिगोळ आणि शिक्षण खात्याच्या अधिकारी परवीन नदाफ मुल्ला उपस्थित होत्या. सर्वप्रथम मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले. परवीन नदाफ मुल्ला यांनी सर्वप्रथम मेरी बेटी प्यारी दुलारी ही कविता सादर केली. यानंतर बोलताना डॉक्टर राजश्री अनिगोळ यांनी मुलींना सकस आहार कसा घ्यावा, संतुलित आहार घेणं किती महत्त्वाचं असतं या संदर्भात मार्गदर्शन केलं. तसेच जंक फूड पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यानंतर डॉक्टर अनिता उमदी यांनी मुलींना शारीरिक स्वच्छतेविषयी माहिती दिली. मासिक पाळी हा स्त्री जीवनाचा एक अविभाज्य आणि अपरिहार्य घटक, पण त्याच्याकडे बघण्याच्या संकुचित दृष्टिकोनामुळे पाळीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मासिक पाळीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रगतशील लेखक संघातर्फे विशेष सत्कार कार्यक्रम संपन्न. येथील प्रगतशील लेखक संघातर्फे विशेष सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी राजर्षी शाहू महाराज आणि कामगार चळवळ याविषयी आपले विचार मांडले. संघातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या खर्चाविषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. कृष्णा शहापूरकर यांनी खर्चाचा ताळेबंद सादर केला. यावेळी वकील नितीन आनंदाचे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाबद्दल माहिती दिली. त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला निमंत्रित मान्यवर देखील उपस्थित होते. लायन्स क्लबतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ. लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि लायन्स क्लब मिडटाऊन या संस्थेच्या वतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. येथील बीके मॉडेल संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधून पौगंडावस्थेतील मुलांना कशा पद्धतीने शिक्षण देता येईल या संदर्भातील माहिती तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येणार आहे. याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल श्रीनिवास शिवणगी यांच्यासह मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी, भारती वडवी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या उपक्रमाची माहिती महांतेश कंठी यांनी दिली. लायन कविता शास्त्री यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. लायन्स क्लबच्या प्रांतपाल सुगमा येलमली यांनी अध्यक्षीय भाषण केले. एम नागराज यांनी आभार मानले. उदयपूर येथील घटनेचा खानापूर क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने निषेध. उदयपूर येथे हिंदू धर्मीयांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा खानापूर येथील क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तसेच संबंधित घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की उदयपूर येथे घडलेली घटना ही धर्मांध तालिबानी प्रवृत्तीच्या लोकांनी घडविलेली आहे. या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याकरिता सरकारने कृतीशील पावले उचलावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्यासह दिलीप सोनटक्के, शुभम पाटील, रमेश पाटील, निरंजन बिर्जे, दीपक तिनईकर, अजय लठ्ठे, महादेव देसाई आणि इतर सदस्य उपस्थित होते. तर the incident which has taken place on 20th June on Tuesday, it is a gruesome, not only murder, it is a terrorist attack we can say on the Hindu dharma, because the tailor named Kanhaiya Lal from Udaipur, Rajasthan, aged 40 years, he was beheaded by the YA Islam group. So the matter has been
sent to the NIA, National Investigation Agency, and we want immediate justice for this, and they should be executed and hanged so that no one will dare again to do this. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठवले आहे। त्या पत्रात सीमा प्रश्नी शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास वेळ देण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली। मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी 1986 साली बेळगावात आंदोलन केले होते। त्यावेळी त्यांना कारागृहातही डांबण्यात आले होते। त्यामुळे सीमावाद लवकरात लवकर सुटावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सीमावासियांना आहे। समितीने पाठवलेल्या पत्रात सीमा प्रश्नासाठी आपण प्रसंगी कारागृहात गेला आहात। आपल्या नेतृत्वाखाली सीमा प्रश्न लवकरच सुटेल अशी आम्हा सीमावासियांना आशा आहे। त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर वेळ द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। अनुसूचित जाती जमाती वसाहतीमधील कामे पूर्ण करण्याची सूचना। अनुसूचित जाती जमातीच्या विकास कामांना वसाहतीमधील कृती आराखडा मंजूर होताच प्रत्येक विभागाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विशेष युनिट योजना व आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत 2022-23 सालच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन HV उपस्थित होते। जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, अनुसूचित जाती जमातीच्या वसाहतीत SCP आणि TSP या योजनेअंतर्गत रस्ते बांधणीची कामे तात्काळ हाती घेण्यात यावीत। पावसाळा सुरू झाल्याने प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव ठेवून आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या। जायंट्स सखीतर्फे डॉक्टर राजश्री अनिगोळ यांचा सत्कार। राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स सखीच्या वतीने बालरोगतज्ञ आणि IMAच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री अनिगोळ यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी समूहाच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी केले। यावेळी अध्यक्षा चंद्रा चोपडे आणि माजी अध्यक्षा नीता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अर्पणा पाटील, ज्योती पवार, ज्योती सांगूकर, भाग्यश्री पवार, रेणू भोसले उपस्थित होत्या। यावेळी सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर राजश्री अनिगोळ यांनी डॉक्टर्स दिनानिमित्त माहिती दिली आणि आपण आपले शरीर सदृढ राखणे गरजेचे असून आहार विहार आणि व्यायामावर भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले।
नॅक मूल्यमापनात मराठा मंडळाला A+. सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नॅक मूल्यमापनात A+ मानांकन मिळाले आहे. शहरात प्रथम मराठा मंडळाने नॅकमध्ये A+ मानांकन मिळवून इतर कॉलेजचे लक्ष वेधून घेतले आहे. 23 व 24 जून रोजी राष्ट्रीय मूल्यमापन कमिटीने मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाला भेट दिली होती. संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी नॅक कमिटीचे स्वागत केले. तसेच महाविद्यालयाच्या NCCच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना मानवंदना दिली. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जयश्री घोष, व्यंकटचलम कुरुम, डॉक्टर DK कांबळे यांनी नॅक परीक्षणात भाग घेतला होता. प्राचार्य GY बेन्नाळकर यांनी नॅक कमिटीचे आभार मानले. शाळा कॉलेजमध्येच मिळणार बस पास. बस पास घेण्यासाठी 30 जून अंतिम तारीख होती. त्यामुळे गुरुवारी परिवहन महामंडळाच्या कार्यालयात बस पाससाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शेवटच्या 2 दिवसात 8,000 विद्यार्थ्यांना बस पास वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली. यापुढे महामंडळाच्या कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये बस पास मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बस पाससाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे सक्तीचे आहे. ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत शाळा कॉलेजमध्ये द्यावी. तेथून अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडून तो अर्ज परिवहनाच्या कार्यालयात कॉलेजमधून पाठवला जाईल. त्यानंतर शाळा बस पास मिळण्याची सोय होईल, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे बस पास वितरणाचे काम सोपे झाले आहे. रविवार दिनांक 3 जुलैपर्यंत जुने बस पास नूतनीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 125 कोटीला फसवणाऱ्या भामट्याला अटक. बांधकामासाठी लागणारे स्टील, लोखंड व सिमेंट कमी दरात देण्याच्या बहाण्याने अनेकांना सुमारे 125 कोटी रुपयांना फसवणाऱ्या भामट्याला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. शिवानंद दादू कुंभार, वय 46, राहणार इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर असे या भामट्याचे नाव आहे. त्याने बेळगावसह इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज, शिर्डी, कोपरगाव अशा अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. अनेक बेळगावातील व्यावसायिकांची त्याने सुमारे 50 कोटींची तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 75 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गुन्हे विभाग व CENला या भामट्याला पकडण्यात यश मिळाले आहे. बेळगावच्या 58 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. राज्यातील 48 उपअधीक्षक व 12 पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश राज्य पोलीस खात्याने बजावला. बेळगाव DCRB मध्ये कार्यरत असलेले शंकरगौडा पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे बदली झाली. महिन्याच्या पहिल्याच दिवशी पोलीस खात्याने एकूण 58 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश जारी केला. यामध्ये उपअधीक्षक पदावरील 46 तर पोलीस निरीक्षक पदावरील 12 जणांच्या बदल्या झाल्या. जिल्हा गुन्हे रेकॉर्ड ब्युरोमध्ये कार्यरत शंकरगौडा पाटील यांची ACB कडे बदली झाली. त्यांच्या जागी रुद्राप्पा उज्जनकोप S रुजू होणार आहेत. मजगाव खून अनैतिक संबंधातूनच 5 ताब्यात. मजगाव येथील तरुणाचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा शनिवारी होण्याची शक्यता आहे. यल्लेशप्पा शिवाजी कोलकार, वय 37, राहणार आंबेडकर गल्ली, मजगाव याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला होता. हा खून इतक्या निर्दयीपणे केला आहे की खुन्यानी डोके, चेहरा व मानेवर वार केल्याने मृताचा चेहरा ओळखणे कठीण झाले होते. उद्यमबाग पोलिसांनी याचा कसून तपास सुरू केल्यानंतर 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे समोर येत आहे. कार्सन ठरली अमेरिकन संघाकडून खेळणारी पहिली दिव्यांग फुटबॉलपटू. 28 वर्षीय बचावपटू फुटबॉलपटू कार्सन पिकेटने इतिहास रचला आहे. अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघाकडून खेळणारी कार्सन ही पहिली दिव्यांग फुटबॉलपटू ठरली. कार्सनचा कोपराच्या खाली डावा पाय जन्मापासून नाहीये. कोलंबिया विरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात तिने अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. ती पूर्ण 90 मिनिटे मैदानावर राहिली. सामन्यानंतर कार्सन म्हणाली, माझे स्वप्न पूर्ण झाले. रिओ टिंटो स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अमेरिकेने कोलंबियाचा 2-0 असा पराभव केला.
कोलंबियाच्या मॅन्युएला वेनेगासने 22व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला, तर अमेरिकेच्या केली ओहाराने 77व्या मिनिटाला गोल केला. घरच्या मैदानावर अमेरिका सलग 69 सामने अपराजित आहे. कार्सन नॉर्थ कॅरोलिना करेजसाठी क्लब फुटबॉल खेळते. तिने नुकताच नॅशनल सॉकर लीग मधील आपला 100वा सामना खेळला आहे. चव्हाट गल्ली क्लस्टर विभाग क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साहात. खंजर गल्ली येथील उर्दू सरकारी मुलींची शाळा क्रमांक 1 यांच्या वतीने शनिवार दिनांक 2 रोजी सकाळी चव्हाट गल्ली क्लस्टर, कॅम्प क्लस्टर, फुलबाग गल्ली क्लस्टर येथील सर्व प्राथमिक मुलामुलींच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साहात पार पडली. बेळगाव शहर सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात येणाऱ्या 2022-23 या क्रीडा स्पर्धांसंबंधी बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उर्दू सरकारी मुलींची शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक KH सनदी होते. या प्रसंगी शहर शारीरिक शिक्षण अधिकारी GB पटेल, LB नाईक, उर्दू शाळेचे क्रीडा शिक्षक आणि स्पर्धा आयोजक सेक्रेटरी महेश कुंभार, MM हुक्केरी, बेळगाव शहर आणि प्राथमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष संजीव बडिगेर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी उर्दू शाळेचे शिक्षक HY मकानदार यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांचे स्वागत करून बैठकीबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शहरातील प्रशांत देवदनम, नागराज भगवन्नावर, संजय चालर्श, मीनाक्षी जाधव, दत्ता पाटील, बुलेट फर्नांडिस, मारिया डिसूजा, महेश अडोनी, वैजंतीमाला पाटील, अर्चना धामणेकर, साकीब बेकारी, PK मुचंडीकर, NB येरगट्टी, SG पाटील, AS मुल्ला, AC परिशवाड आणि अनेक शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. शहापूर क्रीडा स्पर्धा 17-18 ऑगस्ट रोजी. शहापूर माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धा 17-18 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय कॅम्पमधील VG मॉडेल स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला. शहराच्या PEO JB पटेल, माजी PEO LB नाईक, शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष RP वंटगुडी, साधना बद्री VG मॉडेलच्या उपप्राचार्य कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होत्या. शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाची जबाबदारी न्यू गांधीनगरमधील सरकारी उर्दू माध्यमिक शाळेवर सोपविण्यात आली. स्पर्धा 17 व 18 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विभागातील शालेय संघांनी आपली प्रवेशिका 21 जुलैपूर्वी आयोजक शाळेकडे जमा करायची आहे. या विभागातील सांघिक खेळांना 1 ऑगस्ट पासून विविध मैदानावर प्रारंभ होणार आहे. बैठकीला शहापूर विभागातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. मारुती मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. यासोबत स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.